चला तर आमच्या उरणच्या द्रोणागिरी किल्ल्याला आज एकदम अचानकपणे भेट दिली, पण आज एवढं काहीतरी विशेष असेल असं वाटलं सुद्धा नव्हतं. उरणची शान असलेला आमचा द्रोणागिरी किल्ला हा उरणकरांसाठी खूप अभिमानास्पद वास्तू आहे. डोक्यात कोणताही विचार नव्हता, एकदम सिंपल आणि सॉर्टेड. सकाळी 6ला उठलो आणि निघालो ट्रेकिंगसाठी. जास्त नाही, अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये आपण वरती जाऊन पोहोचतो. तर आज स्पेशल काय आहे? आज आहे 10 मार्च, द्रोणागिरी किल्ल्याचा विजय दिवस. 10 मार्च 1739 रोजी मानाजी आंग्रे यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून हा किल्ला जिंकून घेतला होता. आणि नेमकी आजच्याच दिवशी एकदम नकळतपणे आलो, बरं वाटलं. तिकडे गेल्या गेल्या सकाळचा सुंदर सूर्योदय बघायला मिळाला. काकांचं तर किल्ल्यावर येणं रोजचं आहे, ते नेहमी येत असतात. खूप छान असा वारा सुटला होता वरती आणि त्या वाऱ्यावर झेंडा कसला फडकतोय. त्यात आहे आज मंगळवार, आपल्या गणपती बाप्पांचा वार आहे. गणपती बाप्पा मोरया. द्रोणागिरीत जाऊन मस्त साऊथ इंडियन नाश्ता केला आणि छान लागत होता एकदम. घरी फटाफट जाऊन आंघोळ करून लगेच मेडिकलला आलो आणि परत तेच रोजची झाडू लादी या सर्व गोष्टी. हे सर्व रोज दाखवायला मला तुम्हाला नाही आवडत, काहीतरी नवीन मी लवकरच आणणार आहे.